राष्ट्रीय राजकारणात ठसा उमटवलेल्या शरद पवारांची लेक त्यांची राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे बघितलं जातं। कर्तृत्ववान वडिलांचा वारसा पुढे नेण्याचं आव्हान सुप्रिया सुळेंसमोर असणार याची चुणूक देणारी ही लोकसभा निवडणूक आहे। संसदेमध्ये जनसामान्यांचा आवाज म्हणून सुप्रिया सुळे यांनी ओळख निर्माण केली आहे। संसदेतील सुप्रिया सुळेंची भाषणं अत्यंत अभ्यासपूर्ण असतात। जनसामान्यांच्या प्रश्नावर उठणारा आवाज त्यांना महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेत्या करून गेला। त्यांच्या याच राजकीय कारकिर्दीचा आढावा महाराष्ट्राच्या फायरब्रँड नेत्या या विशेष सत्रात आपण थोडक्यात घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुप्रिया सुळे राजकारणात आल्या तेव्हा शरद पवार आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्राबरोबरच देशातही सत्तेत होता। त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदी विराजमान होणं तसं सहज शक्य होतं, परंतु तसं झालं नाही। त्या सुरुवातीला राज्यसभेवर गेल्या, त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामती लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यानंतर त्यांनी संसदीय कामकाजातच लक्ष दिलं आणि अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या नेत्यांमध्ये वरचं स्थान मिळवलं। वडील शरद पवार हे दिग्गज राजकारणी असल्यामुळे राजकारणाचं बाळकडू घरातच मिळालं होतं। सुरुवातीच्या काळात शरद पवारांची मुलगी या पलीकडे त्यांची राजकारणात फारशी ओळखही नव्हती। शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतानाही सुप्रिया या ST बसने कॉलेजात ये-जा करत असत। त्यांनी एका अग्रगण्य दैनिकात काही काळ नोकरी केली। त्यांच्या बालपणात त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी सक्ती केली गेली नाही। त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं। शिक्षणासोबतच त्यांच्या लग्नाबाबत त्यांच्या आयुष्यातील सगळेच निर्णय सुप्रिया यांनी स्वतः घेतले आणि विशेष बाब म्हणजे त्यांचे आई-वडील व कुटुंबीय त्यांच्या पाठीशी हे ठामपणे उभे राहिले। सुप्रिया यांना सामाजिक कामात जास्त रस होता। 2006 मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे यांचं नाव राजकारणात चर्चेत आलं। राज्यसभेच्या रिक्त जागांपैकी एका जागेवर सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली। या निवडणुकीत त्या बिनविरोध राज्यसभेवर गेल्या। सुप्रिया सुळे यांच्या राज्यसभेच्या निवडणुकीचा किस्सा शरद पवार नेहमीच सांगतात। त्यांच्या आत्मचरित्रातही ही गोष्ट त्यांनी नमूद केली आहे। सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली। त्यांच्या विरोधात भाजप शिवसेना युतीच्या वतीनं उमेदवार दिला जाणार होता। युतीचे निर्णय त्यावेळी मातोश्रीवर व्हायचे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणतील तोच निर्णय इतका दबदबा बाळासाहेबांचा होता। निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन केला। त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिल्याचं बाळासाहेबांना सांगितलं। त्यावर बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवार देणार नाही। त्यावर शरद पवार म्हणाले, पण भाजपचं काय? तेव्हा बाळासाहेब म्हणाले, कमळाबाईची चिंता करू नको, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे, असा शब्द बाळासाहेबांनी दिला। त्यानंतर सुप्रिया सुळे या बिनविरोध निवडून आल्या। तेव्हापासून सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकिर्दीला बिनविरोध सुरुवात झाली आणि त्यात सिंहाचा वाटा हा बाळासाहेबांचा होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 2009 मध्ये पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला। पुढे त्यांनी 10 जून 2012 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12व्या स्थापना दिवसानिमित्त तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तसेच राज्यातील युवतींना पक्षासोबत जोडण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाची शाखा स्थापन केली। या शाखेच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे काढण्यात आले, ज्यात स्त्रीभ्रूण हत्या, गर्भपात, हुंडा पद्धत आणि सर्वसाधारणपणे महिला सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित केलं गेलं। यामध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रमुख भूमिका बजावली। पुढे 2014च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून मोदी लाट असतानाही त्यांनी 69,719 मतांनी विजय मिळवला। या निवडणुकीत सुप्रिया यांना 5,21,562 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात उभा असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना 4,51,843 मतं मिळाली होती। 2019 मध्ये पुन्हा सुप्रिया यांनी मोठ्या फरकाने भाजपच्या कांचन कुल यांचा पराभव केला होता। त्यावेळी सुळे यांना 6,86,714 मतं मिळाली होती, तर 5,30,940 मते कुल यांना मिळाली होती। तब्बल 1,55,774 मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या।
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका निभावली। खासदार सुप्रिया सुळे अभ्यासू नेत्या म्हणून लोकप्रिय आहेत। सुळे यांची संसदेत प्रश्न विचारण्याची सरासरी राज्यातील खासदार आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक असते। सुप्रिया यांनी जागर हा कार्यक्रम हाती घेतला। जागरचा हा संदेश गाव शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदयात्रा व प्रभात फेऱ्यांचे आयोजन केले। कुपोषणाबाबतही त्यांनी भरीव काम केलंय। असं सामाजिक विषय हाताळत त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत। संसदेतही त्यांची कामगिरी ही लक्षणीय आहे। संसदेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। शेती, महिला सुरक्षा, महागाई, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यासारख्या अनेक विषयांवरील मुद्दे संसदेच्या पटलावर मांडण्याचे काम सुप्रिया सुळे यांनी केले आहे आणि म्हणूनच त्यांना संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज असंही म्हटलं जातं। संसदीय कामकाजासाठी देशातील सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यांना सलग 2 वर्ष संसद महारत्न पुरस्कार, सलग 8 वर्ष संसद रत्न पुरस्कार, युनिसेफ पार्लमेंटरी अवॉर्ड फॉर चिल्ड्रन 2018, सलग 3 वर्ष फेम इंडिया या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा नारी शक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, द सोनी इंडियन अवॉर्ड, भारत अस्मिता अवॉर्ड अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले। केवळ महाराष्ट्रातच नाही तर जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे। त्या ठिकाणी त्यांनी देशाची अन्न सुरक्षा विषयक भूमिका ठामपणे मांडली आहे। एकीकडे उत्तम राजकीय कामगिरी असताना त्यांच्यावर पुण्यातील मुळशी तालुक्यातील बेकायदेशीर असलेल्या लवासा प्रकल्पात त्यांची भागीदारी असल्याचा आरोप झाला। आज त्यांचं राजकारण निर्णायक ठिकाणी आहे। भाऊ अजित पवार यांच्या बंडामुळे घरातूनच आव्हान निर्माण झालंय आणि या लोकसभा निवडणुकीत त्यांची वहिनीच त्यांच्या विरोधात उभा आहे। बारामती लोकसभेत निवडून येण्याबरोबरच पक्षावर पकड कायम ठेवण्याचं मोठं आव्हान आता त्यांच्या समोर असणार आहे। राजकारणातील अनेक नेत्यांच्या घरात नेतृत्वावरून वाद निर्माण झालेत, परंतु पवार घराण्यात हा वाद कधीच होणार नाही असं वाटायचं। अजित पवार व सुप्रिया सुळे या बहीण भावांनी शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणाचे धडे गिरवलेत। आज तेच बहीण भाऊ आमने सामने आलेत। केवळ पवार कुटुंबियांसाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला धक्का देणारी ही घटना आहे। या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या राजकीय वाटचालीचा देखील निर्णय लागणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता त्यांना या आव्हानाच्या वेळी, संकटाच्या समयी ताकद देते का, हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल। महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविषयी तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।